पद्धतीमध्ये हे आमचे गावचे माजी सरपंच उमेश पेडणेकर तर हे आज चिकन बनवणार असत तर सर्व रेसिपी आज मी तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। या न्यू व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं तर स्वागताचा। मित्रांनो, आज मी होते गावी आणि गावी आमच्या मंडळाचे राखणे देवचे होते। तर ही परंपरा मित्रांनो जुनी जवळजवळ 100-150 वर्षापासूनची हा। तर आम्ही आज राखणे देतो तर 5 कोंबडे आणलेले हो। परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झाले भूमी म्हणजेच कोकण आणि कोकणातनं निसर्गरम्य आमचं गाव म्हणजे मठबुद्रुक गाव। तर आज आम्ही इकडे राखणे देतो। तर ह्या राखण्यांच्या माध्यमातून तर कशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्रात चिकन केलं जातं हेही तुमका दाखवणार आहे। तर चला। पद्धतीमध्ये हे आमचे गावचे माजी सरपंच उमेश पेडणेकर तर हे आज चिकन बनवणार असत तर सर्व रेसिपी आज मी तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे। प्रथम हे तेल टोपामध्ये टाकतायत। कशा प्रकारे जवळजवळ 50 ते 60 जणांचं जेवण। एक पिशवी टाकलेली आहे सरपंच। असिस्टंट मोहन गावडे, ओके। तर हे बघा वाडग्या द्रोण पण केलेला बाऊल। पहिल्यांदाची लोक हे द्रोणच वापरत होते आणि त्यामध्ये टेस्ट आहे ना, हा यामध्ये टेस्ट ही खय आपल्या कुठे भेटत नाही। साधा प्लास्टिक किंवा हा प्लास्टिक तर वापरत नाही। तर हे बघा आम्ही द्रोण केलेलो हे घे। एकदा पिऊन बघा। कांदा टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे। कढीपत्ता नसला तर आम्ही चिंचेची पानं वापरतो। आता इकडे मसाला पण मालवणी मसाला आहे, हा मालवणी गावठी मसाला। चिकन टाकतो।
आता रशाची हे ना फोडणी ना. वाढली की वाढली की मांडली का? नको टाक. हळूहळू पाणी गरम केलं की टेस्ट चांगली होता काय? बस तर आता चिकनची तयारी. चिकन आता तेल टाकलेला. सुकं चिकन. सुकं चिकन. सुकं गावठी चिकन बनवलं आहे. तो रस्सा आहे वाला. मसाला बिसाला सगळं सुका वाला मसाला लावून घेतलेला आहे. लावून घेतलेला आहे हे बघा. फक्त वाटण घालायचं आहे. त्याला अजून टाइम आहे. महिला वर्ग बनवता. तर आता कांदा टाकत आहे. बसा बसा. कळलं काय? अजून तेल तापलं नाही. अजून तेल तापलेलं नाही. चिकन नको जास्त नको ना. पुढले कमीच ठेव. हा हाय रस. అవును. ओके. हा रस्सा. ओके. तिखट केलेला आहे रस्सा. म्हणजे पाणी तर लोक जास्तच पिणार. ओके मध्ये
जेवण तर झालेला आणि आता सगळीजणं जेव बसलेली आहेत. तर येवा तुम्ही पण जेव येवा. ही माझ्या मित्रांनो जेव्हा आपण गावात येतो तेव्हाच भेटता. मुंबईत राहून फक्त काय आपण पार्टीज करू शकतो. तर गावच्या माणसांसोबत एकत्र जेवणाची जी मजा ती खरी नाही आणि हे कुठेतरी लुप्त होत चालली आहेत गोष्टी. तर हे मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कशी वाटली ही नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि एक सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. धन्यवाद.